किसका बारे में? कुणाबद्दल? विश्वास का बात खत्म हो. विश्वास ही गोष्ट संपली. विश्वास मतलब विश्वास म्हणजे खुदा पर परिपूर्ण भरोसा. देवावर परिपूर्ण भरोसा. जो कुछ भी वो बोलेगा वो मेरी जिंदगी में पूर्ण होने की सिवाय रहेंगे. की तो जो काही बोलल ते माझ्या जीवनामध्ये पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. स्टार्टेड करो. हाँ लेकिन धुंधला धुंधला दिख रहा है. उसको ऐसा उंगली रखना. अभी आ जाएगा. ओके, छोड़ दो. प्रेज़ द लॉर्ड. अब हम सीखेंगे, आता आम्ही शिकू हम सबों को खुदा के वचन को अपनी ज़िंदगी में गंभीरता से लेने की ज़रूरत है. प्रत्येकाला देवाच्या वचनाला आपल्या जीवनामध्ये गांभीर्याने घेण्याची गरज आहे. प्रेज़ द लॉर्ड. हालेलुया. ये मुझे बोलने इसलिए पड़ रहा है क्योंकि बहुत सारे मसीह लोग आणि मला हे ह्याच्यासाठी बोलावं लागत आहे कारण खूप सारे ख्रिस्ती जन प्रभु यीशु के वचन को, खुदा के वचन को गंभीरता से अपनी ज़िंदगी में लेते ही नहीं. आणि प्रभू येशूच्या वचनाला आपल्या जीवनामध्ये गांभीर्याने घेतच नाही. प्रेज़ द लॉर्ड. लोग पवित्र बाइबल को मसीह लोगों का धर्म ग्रंथ समझते कि ये धर्म ग्रंथ है, इसमें कोई सच्चाई नहीं, ये काल्पनिक है. आणि लोक काय जे आहे ते लोक ख्रिस्ती धर्माचा हे धर्म ग्रंथ आहे, याच्यामध्ये कुठलं सत्यता नाही, हे काल्पनिक गोष्टीचे एक पुस्तक आहे असं म्हणून समजत आहे. प्रेज़ द लॉर्ड. हालेलुया. और इसीलिए बहुत सारे लोग प्रभु यीशु के वचन को गंभीरता से लेता नहीं. आणि म्हणूनच खूप सारे लोक जे आहेत ते प्रभू येशू ख्रिस्ताच्या वचनाला गांभीर्याने घेत नाही. कारण ये वो विश्वास नहीं कर पा रहे कि ये वचन सच्चा खुदा का वचन. कारण ते विश्वास करू शकत नाही की हे वचन देवाचं खरं सत्य वचन आहे. प्रेज़ द लॉर्ड. हालेलुया. खुदा की सोच और खुदा ने खुद के हाथों से इसे लिखा है. आणि देवाचे विचार आणि देवाने स्वतः त्याच्या हाताने हे लिहिलेलं आहे. प्रेज़ द लॉर्ड. हालेलुया. 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 आप लोगों को मैं बताना चाहता हूँ, तुम्हा लोकांना सांगू इच्छितो मी इस वचन को आप गंभीरता से लीजिए. त्या वचनाला तुम्ही गांभीर्याने घ्या. जब तक आप इस वचन को गंभीरता से नहीं लोगे, जोपर्यंत तुम्ही या वचनाला गांभीर्याने घेणार ये नाही, वचन आपके जिंदगी में काम नहीं करेगा. हे वचन तुमच्या जीवनामध्ये कार्यरत होणार वचन नाही. तलवार है. वचन ही तलवार आहे. वचन हथौड़ा है. वचन हा हातोडा आहे. वचन शहद से भी मीठा है. वचन हे मधापेक्षा गोड आहे. वचन मार्ग दिखाता है. वचन मार्ग दाखवतो. वचन रोशनी है. वचन प्रकाश आहे. वचन दीपक है. वचन दीपक आहे. प्रेज़ द लॉर्ड. दिवा है. इसको गंभीरता से लो, याला गांभीर्याने घ्या. जिंदगियां बदल जाएगी. जीवन बदलतील. प्रेज़ द लॉर्ड. हालेलुया. प्रेज़ द लॉर्ड. हालेलुया. 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 सोचें, विचार करा. आज आप इसी समय आता ह्या क्षणाला वेळ मैं बोल रहा हूँ, सुनना गंभीरता से. गंभीर्याने ऐका मी बोलत आहे. सोचे जरा. थोडं विचार. आज अभी इसी समय महाराष्ट्र सरकार ने महाराष्ट्र में, पुणे में, पिंपरी चिंचवड में एक कड़क कायदा कानून लागू कर दिया. आणि आज आता ह्या क्षणाला महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रामध्ये, पुण्यामध्ये जर एक कडक नियम, पिंपरी चिंचवडमध्ये एक कडक नियम जर लागू केला, और वो कड़क कायदा यह है आणि तो कडक नियम हा आहे कि हर गाड़ी चलाने वाला, की प्रत्येक गाडी चालवणारा, 2 व्हीलर हो, टू व्हीलर असो, 3 व्हीलर हो, 3 चाकी, हर एक गाड़ी चलाने वाले को प्रत्येक गाडी चालवणारा कायदा लगाया 1 हफ्ते के लिए. नियम लावला एका आठवड्यासाठी. बगैर हेलमेट पहनकर गाड़ी चलाना नहीं. आणि हेल्मेट न घालता गाडी चालवू नये. गाड़ी चलाना 1 हफ्ते के लिए सिर्फ आणि एकच आठवड्यासाठी कायदा है. गाडी 1 हफ्ते के लिए कायदा. फक्त एकच आठवड्यासाठी नियम. 2 व्हीलर चलाना है तो हेलमेट पहनना है, फिर ही चलाना है. दुचाकी गाडी चालवायची आहे तर हेल्मेट घालूनच गाडी चालवायची. और जो हेलमेट नहीं पहनेगा आणि जो हेल्मेट घालणार उसको नाही 50,000 रुपया जुर्माना भरना पड़ेगा. तर त्याला 50,000चा दंड हा भरावा लागेल. प्रेज़ द लॉर्ड. हालेलुया. प्रेज़ द लॉर्ड. हालेलुया. 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 सोचो, विचार करा. हर एक कितने हजारों लोग पिंपरी चिंचवड में, लाखों लोग, 10 लाख से भी अधिक, 50 लाख से भी अधिक पिंपरी चिंचवड के लोग गाड़ियों पर घूमते हैं. वो सब लोग क्या करेंगे? आणि मग विचार करा, पिंपरी चिंचवडमध्ये किती लोक फिरतात, जे गाड्यांवर फिरतात, जे मग लाख असतील, 10 लाख असतील, 50 लाख असतील, माहिती नाही किती, परंतु एवढे सगळे लोक गाड्यांवर बिना हेल्मेटचं फिरतात. ते काय विचार करतात? काय करती? काय करतील? क्या करेंगे? काय करतील? 50,000 दंड भरेंगे 50,000चा दंड भरतील, या हेलमेट खरीद कर, हेलमेट पहनकर 1 हफ्ते के लिए गाड़ी चलाएंगे.
का मग हेल्मेट विकत घेऊन हेल्मेट घालून मग गाडी चालवते एक आसान यही है कि 1000 रुपया, 600 रुपया, 500 रुपया, 1500 रुपये में हेलमेट खरीदो, आणि सोपं हेच आहे की 1000 रुपये, 500 रुपये, 1500 रुपयामध्ये हेल्मेट विकत घ्या पहनकर एक हफ्ता के लिए घूमो आणि घालूनच मग एक आठवडा गाडी चालवा और 50,000 जुर्माना से बचो। आणि 50,000चा दंडापासून वाचा. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. हालेलुया, हालेलुया. हालेलुया। हालेलुया. तो सोचो, मग विचार एक करा. आम आदमी और आप भी आणि तुम्ही विचार जो करा, गाड़ी चलाते आणि हैं, तुम्ही पण जे गाडी आप भी चालवता, इस कानून को मानेंगे आणि तुम्ही देखील ह्या नियमांचं अनुसरण करा गंभीरता से। गांभीर्याने. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. हालेलुया। हालेलुया. तो कितना ज्यादा करके खुदा के हुक्मों को मुझको और आपको मानना होगा। किती करून जास्त करून देवाच्या आदेशांना आम्ही मानावं लागेल आणि त्याचं पालन करावं प्रेज द लागेल. लॉर्ड, खुदा के वचन को कितने ज्यादा करके आपको और मुझको गंभीरता से, संजीदगी से लेना की जरूरत मला है। आणि मला देवाच्या वचनाला किती गांभीर्याने मग ते पाळावं लागेल आणि त्याला आपल्या जीवनामध्ये अनुसरण करावं लागेल. 50,000 जुर्माना के लिए आपने 1000-1500 का खर्चा करके हेलमेट खरीदा है। 50,000च्या दंडापासून वाचण्यासाठी तुम्ही 1,500 1000 रुपयाचं हेल्मेट विकत घेऊन तुम्ही यीशु ने वाचनाला बोला उनसे डरना नहीं जो तुम्हारे जिंदगी को हानि कर सकता आहे. है। येशू बोलत आहे की त्यांच्यापासून त्यांना यीशु ने बोला है येशू बोलला आहे की त्यांच्यापासून घाबरू नका जे तुमच्या जीवनाला आणि हानि कर सकता हानी है, करू शकतात, पर उससे डरो परंतु त्यांना जो घाबरा तुम्हारे शरीर को, प्राण को, आत्मा को नरक में डाल सकता जे है। तुमच्या शरीराला, प्राणाला आणि आत्म्याला नरकात टाकू प्रेज द शकतात. लॉर्ड, यीशु को वो अधिकार है। येशूकडचा अधिकार जुर्माना आहे. नरक है। दंड हा नरक आहे. प्रेज द लॉर्ड। हालेलुया. कितने बार यीशु के वचनों को आपने, मैंने तोड़ा है। किती वेळेस तुम्ही आणि मी देवाच्या वचनांना तोडलं आहे. ब्रदर गाड़ी चलाता है, ब्रदर गाडी मैं चालवतात. चलाता हूँ, मी ये चालवतो, चलाता हे है, चालवतात. बराबर सरकार का कायदा, सिग्नल पर रेड दिखा तो रुक जाता है। बराबर सरकारचा नियम लाल बत्ती रुकता है दिसली क्या? तर थांबतो. रुकता है? थांबतो क्यों का? रुकता है? देखो, का थांबतो बघा. तोड़ दिया तो 500 रुपए का दंड या 1000 रुपए का दंड सीधा आ जाएगा। आणि तोडलं तर 500 रुपयाचा, 1000 रुपयाचा दंड लगेचच येईल सरळ. क्यों आपके जीवनों में वो खुदा का डर नहीं कि मैं खुदा के वचन को अपने जिंदगी में गंभीरता से ले लूं? का ते देवाचं भय तुमच्या हृदयामध्ये नाही की देवाच्या वचनाला मी आपल्या जीवनामध्ये गांभीर्याने घेऊ. प्रेज द लॉर्ड। हालेलुया. सरकार का कानून पालन करने के लिए आप गंभीर है। आणि सरकारचा नियम पालन करण्यामध्ये तुम्ही गंभीर आहात. एक हफ्ते के लिए क्यों ना हो आप हेलमेट खरीद रहे हो। आणि एका आठवड्यासाठी का होईना तुम्ही ते हेल्मेट विकत घेताय. प्रेज द लॉर्ड, कड़क से कड़क कायदा सरकार ने बनाया, आप उसका अनुसरण करते हो। कडकातला कडक नियम सरकारने बनवलं त्याचं तुम्ही अनुसरण करत प्रेज आहात. द लॉर्ड, हालेलुया. प्रेज द लॉर्ड। हालेलुया. एक कायदा निकला है नया, एक नवीन कायदा निघाला. राशन कार्ड सब औरतों के नाम पर होगा। सर्व राशन कार्ड बायकांच्या नावावर असेल. करते हैं क्या नहीं? करतात का नाही? अनुसरण? अनुसरण. मेरा राशन कार्ड मेरे नाम पर नहीं, मेरे औरत के नाम पर है अभी। माझं राशन कार्ड माझ्या नावावर नाही, आता बायकोच्या नावावर आहे. प्रेज द लॉर्ड, कायदा है। नियम आहे. प्रेज द लॉर्ड। हालेलुया. मर गया, मरने वालों का नोंदनी करो। आणि मेले तर मेलेल्या लोकांची नोंदणी करा. करते क्या नहीं? करतो का नाही? फिर क्यों खुदा का वचन हम सब जिंदगी में अपने गंभीरता से नहीं ले मग सकता? का देवाचे वचन आपल्या जीवनामध्ये आम्ही गांभीर्याने घेऊ शकत नाही? प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्रेज द लॉर्ड। हालेलुया. सब सरकार का कानून, पुलिस का कानून, डॉक्टर का भी कानून आप गंभीरता से पालन करता है। आणि मग सर्व सरकारचा नियम, पोलिसांचा नियम, डॉक्टरचा देखील नियम तुम्ही गांभीर्याने त्याचं अनुसरण पर करता. जब खुदा के वचनों की बात आती है तो आप उन वचनों को गंभीरता से लेता नहीं है। परंतु जेव्हा देवाच्या वचनाची गोष्ट येते तेव्हा देवाच्या वचनाला आम्ही गांभीर्याने आपल्या जीवनात घेत नाही. मसीह लोग यूं ही मजाक में खुदा का वचन ले रहे हैं, आणि ख्रिस्ती लोक जे देवाचं वचन जे आहे ते थट्टा मस्करीमध्ये जहाँ की असंच घेत खुदा का आहेत. वचन सच्चा है और असरकारक है। आणि ज्या ठिकाणी देवाचं वचन हे खरं आहे आणि तो असर करणारा आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्रेज द लॉर्ड। याद रखे खुदा के लोगों, आणि लक्षात ठेवा देवाचे लोक, वचन को सुनने वाले मत बनो। वचनाला ऐकणारे फक्त बनू नका. वचन को सुनने वाले मत बनो। वचनाला फक्त ऐकणारे वचन बनू को नका. सुनने वाले मत बनो। फक्त देवाच्या वचनाला ऐकणारे वचन बनू को नका. सुनकर अपने जिंदगी में अनुसरण करने वाले एक अच्छे विश्वासी आपको बनना है। आणि वचनाला ऐकून त्याचं आपल्या जीवनामध्ये अनुसरण करणारा एक चांगला विश्वासणार तुम्हाला क्योंकि बनायचं. वचन में लिखा है जो सिर्फ वचन को सुनता है कारण वचनात असं लिहिलंय की जो फक्त देवाचं वचन ऐकतो वो धोखेबाज है। तो धोका देणारा आहे. कौन है वो? तो कोण आहे? पढ़े वाचूया याकूब की किताब, याकोबाचं पुस्तक, पहला अध्याय, पहिला अध्याय, 22वां पद। 22वां वचन. मेरी आवाज अगर ऊंची हो गई तो मुझे नीचे करने के लिए बताना। माझा आवाज वाढला तर मला इशारा करा कमी करण्यासाठी.
पढ़िए। परंतु हाँ, अपने आप को वचन पर चलने वाले प्रमाणित करो, हाँ, वचन पर चलने वाले प्रमाणित करो, न कि केवल सुनने वाले ना कि केवल सुनने वाले जो स्वयं को धोखा देते हैं। जो स्वयं को जे स्वतःला क्या देते हैं, काय करतात, क्या देते हैं। सुनने वाला क्या है, ऐकणारा काय आहे, सुनने वाला क्या है, ऐकणारा काय आहे, सुनने वाला क्या है। ऐकणारा काय बोलो आहे, सुनने वाला धोखेबाज है। ऐकणारा धोकेबाज आहे. बोलो सुनने वाला धोखेबाज है। ऐकणारा धोकेबाज आहे. तो सुनने वाले विश्वासी नहीं, सुनकर अपने जीवन में अनुसरण करणे वाले एक अच्छे विश्वासी आपको बनना है। फक्त ऐकणारे विश्वासी नाही, परंतु ऐकून त्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये अनुसरण करून एक चांगले विश्वासणार बनणारे तुम्हाला मैं बनायचे. इंग्लिश में पढ़ता हूँ। मी इंग्रजीत वाचतो. एंड रिमेंबर, आणि लक्षात ठेवा, सुनो शुरुआत क्या है प्लीज। एंड रिमेंबर, आणि लक्षात ठेवा, याद करने के लिए बोला। लक्षात ठेवायला एंड सांगितलं, रिमेंबर, लक्षात ठेवायला सांगितलं, ऑलवेज रिमेंबर। प्रत्येक वेळेस लक्षात एंड ठेवा रिमेंबर, आणि लक्षात ठेवा. इट इज अ मेसेज टू ओबे, आणि हा संदेश आज्ञा पालन करण्यासाठी आहे, नॉट जस्ट टू लिसन। फक्त ऐकण्यासाठी नाही. सो डोंट फूल योरसेल्फ। म्हणून स्वतःला फसवणूक करू नका. प्रेज द लॉर्ड। Hallelujah. सुनने वाला खुद को धोखा देता है। ऐकणारा स्वतःला संदेश तो फसवतो. यह है आणि संदेश तर कि हा तुम आहे, उसकी आज्ञाओं को पालन करो। आणि त्याच्या आज्ञेला तुम्ही पालन प्रेज करा. द लॉर्ड। Hallelujah. सुनने वाला धोखेबाज है। ऐकणारा धोकेबाज आहे. हालेलुया। यहाँ कितने लोग हैं सिर्फ सुनता है, आणि या ठिकाणी किती लोक आहेत जे फक्त और ऐकतात, जिसकी वजह से उनके जिंदगी में खुदा का वचन काम नहीं आणि करता, ज्यांच्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये देवाचं वचन कार्यरत होत क्योंकि नाही, वो खुदा के वचन को अपने जिंदगी में गंभीरता से लेते नहीं कारण ते हैं। आपल्या जीवनामध्ये देवाच्या वचनाला गांभीर्याने घेत नाही. प्रेज द लॉर्ड। Hallelujah. हालेलुया। कितने लोग वचन को यहाँ से सुने और यहाँ से चले भी गए आणि किती अभी। लोक जे आहेत ते वचन या ठिकाणी ऐकल्या निघून निघूनही गेलेले आहेत आता. प्रेज द लॉर्ड। वो Hallelujah. खुदा को भी धोखा दे रहे और अपने आप को भी धोखा दे रहे आणि हैं। ते देवाला देखील फसवत आहेत आणि स्वतःला पण फसवत आहेत. प्रेज द लॉर्ड। Hallelujah. सुनने वाले नहीं तो जीवन में वचन को अनुसरण करने वाले बनो। आणि फक्त वचनाला ऐकणारे नाही, परंतु वचनाचं अनुसरण करणारे पण विश्वास प्रेज द लॉर्ड। हालेलुया। कोशिश करें प्रयत्न करू. कितना भी हो जाए, किती पण मैं झालं खुदा तरी. का वचन अगर मेरे पास आया तो मैं उसको अपने जीवन में अनुसरण करूंगा। जर माझ्याकडे देवाचं वचन आलं तर त्याचं मी प्रयत्न करेन की त्या वचनाला पुरेपूर मी आपल्या जीवनात अनुसरण करेन. प्रेज द लॉर्ड। सोचो अचानक से अभी क्या अभी और एक कायदा आ गया। मग विचार करा, अचानकरीत्या अजून एक कायदा आला. कायदा आ गया। कायदा आला. कायदा यह कायदा हा, कि हर पिंपरी चिंचवड़ के घरों में पुलिस जाकर तलाशी लेना है। प्रत्येक पिंपरी चिंचवडच्या एक एक घर में जाकर तलाशी लेना है। प्रत्येक इधर ध्यान घरामध्ये दो। तलाशी झडती घेणार आहे. यावेळेस वाचायचं त्यावेळेस वाचायचं, लक्ष द्या। प्रेज द लॉर्ड। और एक कायदा आ गया अजून एक कायदा आला. अभी क्या अभी आताच्या आता. सरकार ने बोला हर घर की तलाशी लेना है प्रत्येक घराची झडती घ्या और हर घर की तलाशी में देखना है आणि प्रत्येक घराची झडती घेऊन हे बघायचंय 500 या 1000 रुपए का नोट उनके पास मिल रहा है या नहीं। 500 आणि 1000 रुपयाची नोट त्यांच्याकडे भेटते का नाही, ये तलाशना है, आणि हे ह्याची झडती. पुरानी नोट। जुनी नोट. और अगर उनके पास ये 500 रुपए की नोट या 1000 रुपए की नोट मिली तो उनको 10 साल के लिए जेल में डाला आणि जाएगा। जर त्यांच्याकडे 500 रुपयाची किंवा 1000 रुपयाची जुनी जर नोट त्यांच्याकडे मिळाली तर त्यांना तुरुंगात टाका आणि 10,000 रुपयाचा दंड द्या. 10 साल के लिए। क्षमा करा, 10 वर्षासाठी त्यांना तुरुंगात टाका. प्रेज द लॉर्ड। और सरकार ने आदेश दिया कि तुम्हारे घर के 550 के नोट और 1000 के नोट पूरा तरह से नष्ट कर दो। आणि सरकारने आदेश दिला की तुमच्या घराचे 500 आणि 1000 रुपयाची नोट जे आहे ते पूर्णतेने नष्ट करून टाका. आप क्या करेंगे? तुम्ही काय कराल? आप क्या करेंगे? तुम्ही काय कराल? 10 साल के लिए जेल जाओगे 10 वर्षासाठी तुरुंगात जाल या का? आपके पास जितने भी पुराने 500 या 1000 के नोट है उसको जलाकर राख करके बर्बाद कर दो। किंवा मग 500 रुपये आणि 1000 रुपयाचे जेवढे घरात नोट आहेत ते जाळून तुम्ही राख करा. क्या करेंगे? काय करा? हाँ, जला देंगे। जला देंगे, जळून टाका. है ना? बरोबर. कितना गंभीरता से सरकार ने दिया हुआ आदेश आप पाल रहे हैं। आणि किती गांभीर्याने सरकारने दिलेला आदेश तुम्ही पालन करत क्यों आहात? कर रहे का हैं? करताय? क्योंकि जेल ना जाना पड़े। जेणेकरून तुरुंगात जाऊ क्योंकि नये. जेल कारण तुरुंगात जेल जाएंगे भाई। तुरुंगात जाऊ बाबा. मेरे पास 500 की नोट मिली तो, माझ्याकडे 500 ची मेरे नोट पास मिळाली. 1000 की नोट मिली तो 1000 ची नोट मिळाली तर मैं जेल चला जाएगा, तुरुंगात मेरा पति जेल चला जाएगा, मेरा तुरुंगात मेरे बच्चे जेल चले जाएंगे। लेकर तुरुंगात हम तो जाएंगे। 10 साल के लिए अनाथ और विधवाओं की जैसी जिंदगी गुजारनी आम्ही तर 10 पड़ेगी। वर्षांसाठी अनाथ आणि विधवेसारखं जीवन यहाँ जगावं लागेल. खुदा का वचन अभी के अभी सीधे आपको बता रहा है, वो हुक्म है खुदा का आपके लिए। आणि देवाचं वचन या ठिकाणी सरळ सरळ तो तुम्हाला आदेश देवाचा आहे आणि तो आदेश देत आहे. प्रेज और क्या है? काय आहे? मैं बताता हूँ वो हुक्म क्या है। मी सांगतो तो आदेश वो काय हुक्म आहे. यह है, तो आदेश हा सब आहे. प्रकार की कड़वाहट, प्रत्येक प्रकारचा कडूपणा, सब प्रकार का
बैरभाव प्रत्येक प्रकारचा वैरत्व और सब प्रकार का क्रोध आणि प्रत्येक प्रकारचा राग तुम्हारे से दूर किए जाएं। तुमच्यापासून दूर केले जाओ। इफिसियों का 4:31 इफिसकरास 4:31 31 31 इफिसियों की किताब 4:31 इफिसकरास 4:31 सब प्रकार की कड़वाहट, रोष, सब प्रकार की कड़वाहट, सब प्रकार का क्रोध, क्रोध, कलह और निंदा सब प्रकार के बैर भाव सहित सही। तुमसे दूर किए जाए। इधर देखो क्या बोल रहा है खुदा, काय बोलत आहे इधर देखो प्लीज, इथे बघा इधर खुदा क्या बोल रहा इथे है, काय बोलत आहे तुम्हारे जिंदगी से सब प्रकार की कड़वाहट को जला कर रख दो। तुमच्या जीवनात प्रत्येक प्रकारची कडूपणा जाळून राख करा। तुम्हारे जिंदगी से सब प्रकार का बैर भाव जला कर रख दो। तुमच्या जीवनातला प्रत्येक कडूपणा जो आहे वैरभाव, शत्रुता, वैरभाव शत्रुता जो आहे तो तुमच्या जीवनातनं जाळून राख करा। प्रेज द लॉर्ड। तुम्हारे जिंदगी से सारे प्रकार का क्रोध को जलाकर राख कर दो, मिटा दो। तुमच्या जीवनातला प्रत्येक प्रकारचा रागाला तू जाळून टाका, मिटवून टाका। प्रेज द लॉर्ड। बोला है क्या नहीं? बोलले का नाही? सरकार ने बोला 1000 का नोट नष्ट करो, सरकार बोलले 1000ची नोट नष्ट आप करा। क्या कर रहे हैं? तुम्ही काय करताय? हेलमेट खरीदो, क्या कर रहे हैं? हेल्मेट विकत घ्या। काय यहाँ करताय? बोल रहा है तेरे जिंदगी से सब प्रकार का कड़वाहट, सब प्रकार का वैरभाव और सब प्रकार का दुष्टता तेरे जिंदगी से नष्ट हो जाए। या ठिकाणी देव म्हणत आहे तुझ्या जीवनात प्रत्येक प्रकारचा कडूपणा, प्रत्येक प्रकारचा कडूपणा आणि क्रोध, राग आणि दुष्टभाव काढून टाका। शत्रुता हे काढून नीट टाका। ऐका, शत्रुता, क्रोध आणि शत्रुता, क्रोध आणि कडूपणा, ये 3 बातें खुदा बोल रहा है कि मसीह जिंदगियों से पूरी तरह से निकलना चाहिए। तिन्ही गोष्टी ज्या आहेत ख्रिस्ती जीवनात तुमच्या जीवनात पूर्णतेने घेऊन सबको गेल्या। बता रहा है यहाँ, प्रत्येकाला सांगत आहे। यहाँ एक व्यक्ति मुझे ये बताना कि जिसके दिल में कड़वाहट नहीं है। एक व्यक्ती असा दाखवा की ज्याच्या हृदयामध्ये कडूपणा नाही। हर एक के जिंदगी में कुछ ना कुछ किसी के लिए कड़वाहट छुपी हुई है। प्रत्येकाच्या जीवनामध्ये कुणाला कुणासाठी तरी हृदयामध्ये कडूपणा हा लपलेला आहे। इंडिया के सरकार को बनाने वाला खुदा जो राजासन पर बैठ रहा है, वो तुझे आज आदेश देता है तेरे जिंदगी से कड़वाहट निकालने जाने आणि चाहिए। इंडियाचं सरकार बनवण्याला तो राजांचा राजा असतो, तुम्हाला सांगत आहे तुमच्या जीवनातनं तो कडूपणा निघून गेला पाहिजे। Praise the Lord. Hallelujah. Praise the Lord. Hallelujah. You have to remove all the bitterness from your Christian life. आणि तुमच्या ख्रिस्ती जीवनातनं प्रत्येक प्रकारचा कडूपणा हा तुम्हाला बाहेर काढून टाकायचा Praise the आहे। Lord. यहाँ एक व्यक्ति बता रहा जो गुस्सा नहीं करता, आणि इथं एक व्यक्ती सांगा दाखवा की तो राग करत नाही, जो गुस्सा नहीं करता, जो राग करत नाही। खुदा आज तुझसे कह रहा है आणि देव कि तुला तेरे बोलता आहे। जिंदगी से सारे गुस्से को तूने नष्ट कर देना चाहिए। आणि तुझ्या जीवनातनं प्रत्येक प्रकारचा राग तो हा नष्ट करायचा Praise आहे। the Lord. Hallelujah. छोटी छोटी बातों पर गुस्सा है, छोट्या छोट्या गोष्टी खाना नहीं पकाया गुस्सा है, जेवण नाही बनवलं राग आहे, नहाया नहीं गुस्सा है, आंघोळ नाही केली राग आहे, बर्तन नहीं मांजे गुस्सा भांडे नाही है, घासले, झाड़ू नहीं मारा गुस्सा झाडू नाही है, मारल्यावर राग आहे, ठीक से कपड़े नहीं पहने गुस्सा है, चांगले व्यवस्थित कपडे नाही घातले राग आहे, आज टाइम पर खाना मुझे नहीं दिया गुस्सा है। आज वेळेवर जेवण नाही दिलं मला राग आहे। प्रेज द लॉर्ड। साहब के लिए कड़वाहट है, साहेबांसाठी कडूपणा आहे। साहब ने 4 लोगों के सामने तुम्हारा अपमान किया, तुमने तुरंत उसके लिए कड़वाहट रखी। साहेबांनी 4 लोकांसमोर तुमचा अपमान केला, लगेच तुम्ही त्यांच्यासाठी कडूपणा ठेवला। प्रेज द लॉर्ड। माँ ने तुझे डांट दिया, माँ के लिए तूने कड़वाहट रख दी, आईने तुला रागवलं आणि आईसाठी तू कडूपणा ठेवलास वो कड़वाहट दुश्मनी में बदल गई। आणि ते कडूपणा वैरत्वामध्ये वो बदलला। दुश्मनी खुदा कह रहा है पूरी तरह से मसीह जिंदगी से नष्ट होनी आणि चाहिए। त्या वैरत्वाला देव बोलत आहे की ती वैरत्व तुमच्या जीवनातनं ख्रिस्ती सब जीवनातनं निघून प्रकार गेलं का पाहिजे। बैरभाव नष्ट होना चाहिए। प्रत्येक प्रकारचं वैरत्व हे नष्ट झालं प्रेज पाहिजे। द लॉर्ड। हालेलुया। हालेलुया। कितना लोग इस वचन को गंभीरता से ले रहा किती है, लोक ह्या वचनाला गांभीर्याने घेत आज आहेत। कितना लोग इस वचन को गंभीरता से ले रहा आज है। किती लोक ह्या वचनाला गांभीर्याने घेत आहे। प्रेज द लॉर्ड। एक ही व्यक्ति, एकच व्यक्ती। प्रेज द लॉर्ड। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। बाकी सारे वचनों के बारे में मैं बात नहीं कर रहा हूँ, बाकी सर्व वचनांबद्दल नाही बोलत आहे। बाकी सारे वचनों के बारे में मैं नहीं बोल रहा बाकी हूँ। सर्व वचनांबद्दल बहुत नाही हुकुम बोलत। खुदा ने दिए हैं। खूप आदेश देवाने दिले। झूठ मत बोलो, खोटं बोलू नका, चोरी मत करो, चोरी करू नका, निंदा मत करो, निंदा करू नका, चुगली मत करो, चुगली करू नका, पड़ोसी की बुराई मत करो। शेजाऱ्याची वाईट पण करू नका।
पड़ोसी के किसी अच्छे वस्तु का लोभ मत करो, शेजारच्या कुठल्या चांगल्या वस्तूचा लालच करू अपने नका, पिता और लोभ करू माता नका. का आदरण कर, आपल्या आईबापाचा आदर वो कर. अपने खुदा के सामने और किसी और खुदा को नहीं मानना. आणि तू आपल्या देवासमोर दुसऱ्या दुसऱ्या बहुत देवाला है. मानू नकोस. खूप मैं उन आहे. सारी आज्ञाओं के बारे में नहीं, केवल एक आज्ञा के बारे में बोल रहा हूँ कि एक हुक्म, ये एक आज्ञा, एक आदेश जो खुदा ने आपको दिया, कितने लोग इस आदेश को गंभीरता से लेने को तैयार हैं? बाकी वचन बाकीच्या आदेशांबद्दल मी बोलत नाही, फक्त ह्या एका आदेशाबद्दल, ह्या एका हुकुमाबद्दल, ह्या एका आज्ञेबद्दल किती लोक गांभीर्याने आपल्या जीवनामध्ये त्याचं पालन करत आहेत हे तुम्हाला बोलत आहे. Praise the त्याबद्दल Lord. बोलत आहे. एक भी नहीं, एक पण नाही, एक भी नहीं, यहाँ नहीं और बाहर भी नहीं. इथे पण नाही, बाहेर पण नाही. Praise the Lord. हालेलुया, हालेलुया. 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 मेरे लिए लोगों के लिए दिलों में कितनी कड़वाहट है, इसलिए तो नहीं आते. आणि माझ्यासाठी लोकांच्या हृदयामध्ये किती कडूपणा आहे म्हणून येत नाही. फोन कर करके बुलाता हूँ, फोन करून करून फोन ही बोलतो. उठाते नहीं. फोनच उचलत नाही. Praise the Lord. हालेलुया. मैसेज कर करके आमंत्रण दिया, भाई आओ, बहन आओ. मेसेज करून करून आते आमंत्रण नाही दिलेले, आहे. भाऊ या बहिणी या, येत नाही. कड़वाहट से भरी है, कडूपणाने भरले. कड़वाहट दुश्मनी में बदल गई है. कडूपणा आता वैरत्वामध्ये Praise बदलले. the Lord. हालेलुया. सब प्रकार का कड़वाहट, सर्व सब प्रकारचे प्रकार का कड़वाहट, क्रोध, सर्व प्रकारचा सब राग, प्रकार की दुश्मनी तुम्हारे जिंदगी से निकालो, ऐसा आज यीशु का आदेश है आपको. सर्व प्रकारचा कडूपणा, सर्व प्रकारचा राग, सर्व प्रकारचा शत्रुता ही तुमच्या जीवनातनं काढून टाका असा आज येशू बोलत आहे. Praise the Lord. हालेलुया. यीशु का आदेश है. येशूचा आदेश आहे. और कोई अनुसरण क्यों नहीं कर रहा है? आणि कोण त्याचा अनुसरण का Because नाही they do करत not आहे? the fear of, they do not have the fear of God. कारण त्यांच्यामध्ये देवाचं भय नाही. Praise the Lord. हालेलुया. खुदा का बिल्कुल भय नहीं है. त्याच्यामध्ये देवाचं भय हाँ, नाही. क्या खुदा, क्या यीशु, क्या पवित्र आत्मा, क्या वाकड़ा करता देखता आणि है. काय देव, काय प्रभू ईश्वर, काय पवित्र आत्मा, काय वाकडं करतो वो बघूया. 50,000 दंड के लिए हेलमेट खरीदा है. त्या 50,000च्या दंडासाठी हेल्मेट विकत Praise घेतले. the Lord. वो 10 साल जेल में नहीं जाने का इसलिए 1000 और 500 के नोट जला कर राख कर आणि दिए 10 हैं. वर्षासाठी तुरुंगात जायचं नाही म्हणून 500 आणि 1000 रुपयाची नोटा पर घालून अगर मैं टाकल्या. ये एक आज्ञा नहीं पालन करूंगा तो खुदा मेरा क्या वाकड़ा करने वाला परंतु जर है. मी एका आज्ञेचं पालन नाही करणार तर देव माझं काय वाकडं करणार खुदा से आहे? भी ज्यादा सरकार के कायदे और कानून का डर लोगों की जिंदगी में है. देवापेक्षा जास्त सरकार आणि सरकारच्या नियमांचे भय लोकांच्या जीवनात Praise the आहे. Lord. इंसानों का डर है, मनुष्यांचं भय, पुलिसों का डर है. मनुष्यांचं भय आहे. Praise the Lord. Hallelujah. हालेलुया. खुदा से भी ज्यादा, देवापेक्षा खुदा जास्त. से भी ज्यादा. देवापेक्षा जास्त. Praise the Lord. और फिर कहते अरे प्रभु यीशु की आज्ञा कठिन है, आणि मग म्हणतात अरे प्रभू येशूची आज्ञा आहे कठीण बहुत आहे, कठिन है, खूप कठीण आहे, हमका अनुसरण करना कठिन है. आम्हाला अनुसरण करायला खूप कठीण अरे आहे. 10 साल जेल में से जाने से भी कठिन है क्या? आणि 10 वर्ष तुरुंगात जाण्यापेक्षा कठीण आहे हाँ, का? 10 साल जेल में जाने से भी कठिन है. 10 वर्ष 50,000 जुर्माना भरने से भी कठिन है. 50,000चा दंड भरण्यापेक्षा कठीण आहे का? तोड़ोगे तो नरक जाओगे. तोडाल तर नरकात तो जातात. नरक जाने से बेहतर क्या है? तर नरकात जाण्यापेक्षा चांगलं काय आहे? अरे बोलो ना, बोला अरे बोलो. बोला. खुदा के वचन को गंभीरता से ले लो. देवाच्या वचनाला गांभीर्याने घ्या. उसको सुनो नहीं तो उसको अपने जिंदगी में अनुसरण करो. त्याला फक्त ऐकूच नका परंतु त्याला आपल्या जीवनामध्ये अनुसरण करा. Better to go in hell, आणि नरकात जाण्यापेक्षा I'll follow the word of God. मी देवाचं वचनाचं Praise अनुसरण the Lord. करेन. I will obey. आणि मी आज्ञेचं पालन Praise करेन. the Lord. Hallelujah. मैं खुदा का आज्ञाओं का अनुसरण करूंगा, नरक जाने से बेहतर वही ठीक आणि है. मी देवाच्या आज्ञेचं अनुसरण करेन. नरकात जाण्यापेक्षा तेच चांगलं आहे. Praise the Lord. Hallelujah. Praise the Lord. Hallelujah. खुदा की कोई भी आज्ञा कठिन नहीं, देवाची कुठलीच आज्ञा एक कठीण भी नाही. आज्ञा कठिन नहीं. एक पण आज्ञा प्रभु कठीण ने नाही. वचनों में बोला है, प्रभू वचनात बोलला आहे, ये करो हे करा और ये मत करो. आणि हे करू नका. Do हे करा and do not do. आणि हे करू नका. Do हे करा and do not do. हे करू नका. ये करो, हे करा ये मत करो. हे करू नका. ये करो, हे करा ये मत करो. हे करू आप नका. भी तो आपके बच्चों को बोलते ना, तुम्ही पण तुमच्या लेकरांना सांगता सियोन ये नहीं करना, सियोन ये करू मरियम नको. ठीक से बैठो, सोना ये ठीक नहीं व्यवस्थित करना, बस, वो तसं नहीं करू करना. नको, तसं करू बोलती नको. क्या नहीं शारोन को, शारोन कॉलेज को को जा, बोलते इधर ना, उधर नहीं जाना, इकडे तिकडे सहेलियों जाऊ से नको. नहीं मिलना, बोलती मैत्रिणी ना. भेटू नकोस. तो आप भी आपके बच्चों को कायदा कानून लगाते, ये नहीं करना, वो नहीं करना. तुम्ही पण तुमच्या लेकरांना नियमाने कायदे लावतात, हे नका करू ते नका करू. खुदा ने भी मसीह लोगों को कायदे कानून दिया, ये करना, ये नहीं करना. देवाने पण ख्रिस्ती जनांना नियमाने कायदे कानून दिलेले आहेत. हे करा हे नका करू. क्यों? हा? तुम्हारे भलाई के लिए, तुमच्या तुम्हारे चांगुलपणासाठी, अच्छाई के लिए, तुमच्या क्योंकि चांगुलपणासाठी. वो खुदा तुमसे बेहद मोहब्बत करता कारण है. तो देव तुमच्यावर आतोनात प्रेम Praise करतो the Lord. Hallelujah. और वो तुम्हारे को कठिन आज्ञाएं नहीं देगा. आणि तो तुम्हाला कठीण आज्ञा देणार पढ़िए. नाही. पहला यूहन्ना का 5 अध्याय 3 वचन. पहिला यान 5 अध्याय 3 वचन वाचले. क्योंकि
खुदा का प्रेम यह है क्योंकि सुनो प्लीज, खुदा का प्रेम यह है कि हम उसकी आज्ञाओं का पालन कि करें। हम उसकी आज्ञाओं का क्या करें? आम्ही त्याच्या आज्ञांचे काय इधर करावं? देखो, इथे पहा. खुदा का प्रेम यह है कि हम उसकी आज्ञाओं का पालन करें, और उसकी आज्ञाएं और उसकी आज्ञाएं, कठिन नहीं है। उसकी आज्ञाएं, त्याचे नियम, उसकी आज्ञाएं, आज्ञा, उसकी आज्ञाएं, आज्ञा, बोलो, उसकी आज्ञा। खुदा का प्रेम ऐसा है देवाचा प्रेम असा आहे कि हम उसकी आज्ञाओं को पालन करें, की त्याच्या आज्ञेचे पालन और करावं. उसकी आज्ञाएं आणि त्याच्या आज्ञा कठिन नहीं है, कठिन नाही. कठिन नहीं है, कठिन नाही. कठिन नहीं है। कठिन नाही. ये सब प्रकार का कड़वाहट, सर्व सब प्रकार का क्रोध सर्व प्रकारचा और राग सब प्रकार का आणि सर्व प्रकारचं दुश्मनी वैरत्व अपने से दूर करो, ये कठिन नहीं है। आपल्यातनं दूर करा, हे कठीण नाही. Praise the Lord. Hallelujah. 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 आपको आज क्यों कठिन लग रहा है? आज तुम्हाला का कठीण वाटतंय? क्योंकि बचपना से आपने यही काम किया, किसी के लिए किसी के दिल में कड़वाहट रखना। कारण लहानपणापासून तुम्ही हेच केलेलं आहे की आपल्या हृदयामध्ये कुणाच्या ना कुणासाठी कडूपणा ठेवलाय, क्रोध करना, राग करणं, दुश्मनी करना। वैरत्व करणं. हम हमारे बच्चों को देखते, मैं हमेशा स्मरण को, मेरी बेटी को देखा है मैंने, पर मेरी बेटी ने कभी मुझ पर गुस्सा नहीं किया, पर स्मरण को देखता हूँ पिताजी पर गुस्सा करता। आणि मी माझ्या मुलीला लहानपणापासून बघितलं, तिने माझ्यावर कधी राग केला नाही, परंतु मी स्मरणला बघतो, स्मरण त्याच्या पिताजी वडिलांवर पर गुस्सा करता राग है। राग करतो. Praise the Lord. हालेलुया, हालेलुया। हालेलुया. बॉम्बे गया था, बॉम्बे गेलो होतो. बॉम्बे का एक बेटा पिताजी को ऐसा करता था। आणि बॉम्बेतला एक मुलगा वडिलांना असं रागाने करतोय. बचपन से लहानपणापासून गुस्सा शैतान से है। राग हा सैतानापासून हमारे बच्चों के अंदर वो आ रहा है कहाँ से? आमच्या लेकरांमध्ये तो येते कुठून? ट्री, फ्रॉम द ट्री, वंशावळ, आणि ते झाडापासून, ट्री झाडापासून। झाडापासून और येतं. झाड काय आहे? आणि झाड काय आहे? बाप बाप दादा दादी वहां से आ रहा आणि है। बाप, मग आजोबा, आणि मग आजोबा त्यांच्याकडे परंपरापासून परंपरापासून येत येत आहे. आहे। Praise the Lord. हालेलुया. सरळ सोपा शब्द, परंपरा रूढीपासून ते येत आहे। परंपरेपासून तो येत आहे, Praise रूढीपासून the येत Lord. आहे. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. मेरी बेटी की जिंदगी में आ सकता है। माझ्या मुलीच्या जीवनात येऊ शकत होता, और जब मैंने अपनी जिंदगी प्रभु को समर्पित की, परंतु जेव्हा मी माझे मेरे जीवन प्रभूला जिंदगी से समर्पित वो केलं, गुस्सा पूरी तरह से निकल गया। माझ्या जीवनात तो राग पूर्णतेने निघून गेला. Praise the Lord. Hallelujah. Praise the Lord. Hallelujah. 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 इधर देखिए, इथे पहा. मैं पुराने नियम की ओर आपको लेकर चलता हूँ। जुन्या कराराकडे तुम्हाला घेऊन जाऊ इच्छितो. पुराने नियम में जुन्या करारात आसमान के खुदा ने मूसा से बातें करी ते स्वर्गीय देवाने मोशे सोबत बोलला और मूसा से कहा, आणि मोशेला बोलला, मैं तुझे एक देश देने जा रहा हूँ। मी तुला एक देश द्यायला उस जात देश आहे. का नाम कनान है। त्या देशाचं नाव कनान आहे. वहाँ दूध और मध बहता है। त्या ठिकाणी दूध आणि मध वाहतं. और मैं तू चाहता हूँ कि तू उस देश में चला जा इजरायलियों को लेकर। आणि मी इच्छा करत आहे की तू ह्या देशात तू जा इस्रायल्यांना घेऊन. Praise the Lord. इसीलिए मैं तुझे आज हुक्म देता हूँ, आणि म्हणून मी तुला आज आदेश देतो, उस देश में जाने से पहले वहाँ कुछ लोगों को भेदियों करके भेज, आणि त्या देशामध्ये जाण्याच्या आधी काही लोकांना नियुक्त करून हेर म्हणून तू त्यांना तिथे पाठव, ताकि वो देश का भेद जानकर तेरे पास आ जाए। जेणेकरून त्या देशाचा भेद जाणून हेरगिरी करून ते तुझ्याकडे येतील. मूसा लोगों के पास आता है। मोशे लोकांकडे येतो. कितने लोगों को भेजा वो बाद में बताऊंगा। किती लोकांना पाठवलं नंतर सांग. और उन लोगों को बोलता है जाओ, आणि त्या लोकांना बोलतो खुदा की का जा. हुक्म है देवाचा कि आदेश आहे आपको कनान देश में जाकर उसका भेद निकाल कर मेरे पास लेकर आना की है। तुम्हाला कनान देशामध्ये जाऊन त्या देशाचा भेद काढून हेरगिरी करून तुम्हाला माझ्याकडे आणायचा आहे. Praise the Lord. Hallelujah. सब लोग चले जाते हैं, ध्यान दो ज्योति, सर्वजण जातात, सब लोग जाते हैं सर्वजण और जातात उधर का भेद करके आणि तिथला भेद घेऊन सब रहस्य निकाल कर सर्व माहिती गोळा करून मूसा के पास लौट आते हैं। मोशेकडे परत येतात. और मूसा उनसे पूछता है क्या समाचार है। आणि मोशे त्यांना विचारतो की काय समाचार आहे. और तब 10 भेदी आणि त्यावेळेस 10 हेर मूसा को बोलते हैं, मोशेला बोलतात, हम जब उस देश में गए आम्ही जेव्हा त्या देशात गेलो तो उस देश के लोग बड़े हट्टे कट्टे और बलवान और दानव है। आणि त्या देशातले लोक खूपच धष्टपुष्ट आणि खूपच उंच आणि ते एकदम दानवासारखे आहेत. ताकतवर भी है, आणि बलवान 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 पण बोला आहे. तो ताकतवर है बलवान पण आहेत और दानव है, आणि खूपच असे बलाढ्य आहेत. ते कठिन है। कठीण आहे. ये बात कठिन है। ही गोष्ट कठीण आप आहे. बोलते ना खुदा की आज्ञा पालन करना कठिन है, तुम्ही म्हणताना देवाच्या आज्ञा पालन ये भी करणं बोलना कठीण आहे. कठिन है। हे पण म्हणाले ते उस कठीण देश पर आहे. कब्जा करना कठिन है, आणि त्या देशावर कब्जा करणं ही उस कठीण देश आहे. के लोगों को हराना कठिन है, देशातल्या लोकांना हा पराजित क्योंकि करणं वो कठीण लोग आहे. हमसे भी बहुत ताकतवर और दानव जैसे ऊंचे ऊंचे हैं। कारण त्या देशातले लोक आमच्यापेक्षा बलवान आहेत आणि उंचीमध्ये ते एकदम दानवासारखे आहेत. प्रेज द मोठे लॉर्ड, आहेत. हम उनको हरा नहीं आम्ही सकते, त्यांना हरवू शकत नाही. कठिन है बोला। कठीण आहे म्हणजे पढ़िए
गिनती की किताब 13 अध्याय गणना 13 अध्याय 31 से 33 वचन. 31 ते 33 वचन. गिनती का 13 अध्याय गणना 13 अध्याय 31 से 33 वचन. 31 ते 33 वचन. परंतु जो पुरुष उसके साथ गए थे उन्होंने कहा हम उन पर चढ़ाई नहीं कर सकते, हम उन पर चढ़ाई नहीं कर सकते क्योंकि वे हमसे अधिक बलवान हैं. हमसे अधिक बलवान हैं. अतः हाँ जिस देश का भेद लेने वे गए थे हाँ उसका उन्होंने यह कहकर भयावह चित्र प्रस्तुत किया. हाँ भेद लेने के लिए हम जिस देश में गए वह ऐसा देश है जो अपने ही निवासियों को निकल जाता है. अपने निवासियों को मतलब दानव कैसे है? म्हणजे ते दानव कसे आहेत? इंसान को खाने वाले. मनुष्यांना आदि मानव. आदि मानव सारखे आहेत. प्रेज द लॉर्ड. जो इंसान को खाते ऐसे लोग दानव है. हाँ तथा जितने मनुष्य हाँ. हमने वहां देखे वे सब बड़े डील डोल के थे. बड़े डील डोल के थे. हाँ फिर हमने वहां नपीली लोगों को भी देखा. हाँ अनाकवंशी हाँ तो नपीलियों में से है. हम तो अपनी दृष्टि में उनके सामने टिड्डियों के समान लगते हैं. हाँ टिड्डियों के समान या टिड्डियों के समान? टिड्डियों के समान. टिड्डियों के समान. ग्रास हॉपर्स. नाकतोड़ा. टिड्डिया मतलब उन लोगों के सामने हम कैसे हैं? त्या लोकांच्या आम्ही कसे आहोत? नाकतोड़ा जैसे. ग्रास हॉपर्स. नागतोड्यासारखे आहोत. टिड्डियां. नागतोडे. इधर देखिए. हो गया? हाँ. और उनकी दृष्टि में भी ऐसा ही लगते हैं. हाँ. कठिन है. कठीण उन्होंने आहे. क्या बोला? काय बोलले ते? इट इज इम्पॉसिबल टू कॅप्चर दॅट कंट्री. आणि हे अशक्य आहे त्या राज्याला मिळवणं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. उस देश को जीतना इम्पॉसिबल है. आणि त्या देशाला जिंकणं हे अशक्य कठिन आहे. है. कठीण आहे. आप जैसा बोलते ना खुदा का कानून पालन करना कठिन है. तुम्ही जसं म्हणता देवाचं आज्ञा पालन करणं इन्होंने भी कठीण बोला आहे. कठिन ते है. पण बोलले कठीण आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 यीशु के नाम से हर कठिन बात संभव हो सकता है. येशूच्या नावामध्ये प्रत्येक कठीण गोष्ट ही संभव होऊ क्योंकि शकते. प्रभु का वचन में बोला है कारण प्रभूच्या वचनात बोलले I can do all things through Christ who strengthens me. आणि मी सर्व गोष्टी करू शकतो प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये जो मला बल पुरवतो. मैं मसीह यीशु में वो सब कुछ कर सकता हूँ जो मुझे ताकत देता है. ख्रिस्त येशूमध्ये त्या सर्व गोष्टी करू शकतो जो मला बल पुरवतो. Praise the Lord. हालेलुया. 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 आज हुक्म दे दो उस दुष्ट आत्माओं को. आज आदेश द्या त्या दुष्ट आत्म्यांना. क्रोध के दुष्ट आत्माओं को. रागाच्या दुष्ट आत्मा. कड़वाहट के दुष्ट आत्माओं को. कड़वाहट दुश्मनी के दुष्ट आत्माओं को दुष्ट- कि मैं यीशु के नाम से तुझे मेरी जिंदगी से निकाल फेंकती हूँ. शत्रुतेच्या दुष्ट आत्म्याला की मी येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तुला आज्ञा देते की माझ्या जीवनात निघून जा. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. यीशु के नाम में सामर्थ्य है दुष्ट आत्माओं को भगाने के लिए. येशूच्या नावामध्ये सामर्थ्य आहे दुष्ट आत्म्यांना पळवून लावण्यासाठी. दुष्ट आत्मा सिर्फ वो नहीं या करते. आणि दुष्ट आत्मे फक्त तेच नाही जे फक्त क्रोध आराधना दुष्ट करतात. आत्मा से है. क्रोध हा दुष्ट आत्मा क्रोध करना दुष्ट आत्मा से है. करणं हे दुष्ट आत्मा कड़वाहट रखना दुष्ट आत्मा से है. कडूपणा ठेवणं हे दुष्ट दुश्मनी आत्म्यापासून करना आहे. दुष्ट आत्मा से है. शत्रुता करणं हे दुष्ट दुश्मनी आत्म्यापासून किया. आहे. दुश्मनी करने के बाद क्या शत्रुता आता केली. है? आणि शत्रुता केल्यानंतर काय होतो? मैं इसको मार डालूंगा. मी याला मारून टाकेल. हत्या कर दूंगा. मारून आई विल टाकेल. मर्डर. आणि मी खून करून आई विल टाकेल. मर्डर. मी याचा खून मैं करून हत्या कर टाकेल. दूंगा. याचा खून करून टाकेल. खुदा का आत्मा है. देवाचा आत्मा आहे का? हत्या करने वाला आत्मा किसका है? खून करणार कोणाचा आत्मा आहे? दुष्ट आत्मा का है. दुष्ट आत्म्याचा Praise आत्मा the आहे. Lord. तो हर प्रकार का कड़वा है. प्रत्येक प्रकारचा कडूपणा, हर प्रकार का क्रोध, प्रत्येक प्रकारचा राग, हर प्रकार का बैरभाव मसीह जिंदगी से दूर किए जाए ऐसा हुक्म खुदा का है. आणि प्रत्येक प्रकारचा शत्रुता आहे ख्रिस्ती जीवनातनं काढून टाकले जावे, बाहेर करून टाकले जावे, हे देवाची आज्ञा आपको आहे. इस वचन को गंभीरता से लेने की आणि जरूरत ह्या है. वचनाला तुम्हाला गांभीर्याने क्योंकि घ्यायची आप गरज सबके आहे. जिंदगी में ये तीनों बातें हैं. कारण या सर्व तिन्ही गोष्टी तुम्हाला Praise the प्रत्येकाच्या Lord. जीवनात आहेत. समझ रहा है क्या? समजत आहे का? समझ रहा है क्या? समजत आहे. समझ रहा है क्या? समजत आहे. Praise the Lord. Hallelujah. आज भी कितने भी लोग चर्च को छोड़ कर गए, क्या मैं उनको देखकर मुंह नहीं फेरता? आज मी किती लोक चर्च सोडून गेले त्यांना बघितल्यानंतर मी तोंड फिरवत नाही. मैं उनसे हाथ
मिलाता हूँ, प्रेज द लॉर्ड मी करता हूँ। त्यांच्या भेटतो जाऊन praise the लोगों Lord ने मुझे म्हणतो. ब्लॉक किया है, लोकांनी मला पर ब्लॉक उनको केलं. जरूरत पड़ती तो फोन किया तो मैं उनका फोन भी उठाता हूँ, परंतु त्यांना गरज पडते फोन केला तर त्यांचे और फोन जब मैंने उचलतो उनको मी. फोन किया तो ब्लॉक किया है। आणि जेव्हा त्यांना मी फोन केला तर ते माझे ब्लॉक प्रेज द केले. लॉर्ड, हालेलुया, हालेलुया। हालेलुया। मैं नहीं करता, मी नाही कारण करत. मेरे जिंदगी में ये सब नहीं। कारण माझ्या जीवनात हे सर्व नाही. खुदा को भी धोखा देता नहीं और मैंने कभी इंसानों को भी धोखा नहीं दिया। मी देवाला देखील कधी धोका दिला नाही आणि मनुष्याला देखील कधी प्रेज द धोका देत लॉर्ड, नाही. क्योंकि सुनने वाला धोखेबाज है। कारण ऐकणारा धोका प्रेज द देणारा लॉर्ड, मैं फसवणं खुदा का करणारा. वचन सिर्फ सुनता नहीं, फक्त देवाचं वचन मी ऐकत मैं और नाही. मेरा परिवार कोशिश करते हैं कि हम उसका अनुसरण करें। मी आणि माझं कुटुंब प्रयत्न करतो की त्या वचनाचं आम्ही अनुसरण करू. प्रेज द लॉर्ड, इसलिए उसकी सेवा में अभी तक मैं विश्वस्त हूँ। म्हणून त्याच्या सेवेमध्ये अजूनही विश्वास प्रेज द लॉर्ड, हालेलुया। हालेलुया. कितने पैसे को आपको धोखा दिया? किती पैशांसाठी तुम्हाला फसवलं? कितने पैसे को आपको धोखा दिया? किती पैशांसाठी तुम्हाला फसवलं? आपको तुम्हाला कुछ धोखा नहीं दिया, काय फसवलं नाही, फिर भी कड़ूपना रखते हैं। तरी पण कडूपणा ठेवता. गुस्सा है, राग आहे, ये तो कैसे गुस्सा करती है? हे तर किती राग करतात. प्रेज द लॉर्ड, दुष्ट आत्मा है वो। आणि तो दुष्ट आत्मा आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया। रोष और क्रोध में फर्क है। रोष आणि क्रोध, रोष आणि रागामध्ये हा फरक आहे. रोष मतलब रोष म्हणलं खुदा तर के लिए जलन, देवासाठी जलन। देवासाठी जळण. प्रेज द लॉर्ड, खुदा के लिए कहा कि खुदा के खिलाफ जा रहे, देवासाठी एक आग की देवाच्या देव विरोधात खुदा का चालणं, मान सम्मान नहीं कर रहे, की देवाचा इसको सन्मान रोष करत नाही, बोलते याला रोष हैं। म्हणतात. गुस्सा नहीं, राग नाही. लोगों को लगता है दादा गुस्सा करता है, लोकांना असं मेरे वाटतं अंदर राग- रोष है दादा राग करतो. माझ्यामध्ये रोष कि आहे तुम खुदा का अपमान कर रहे की हैं। तुम्ही देवाचा अपमान करता. मुझे बाकी लोगों से कुछ लेना देना नहीं है, मला बाकी लोकांपासून घेणं पर देणं नाही. आप जो इधर मसीह में उपस्थित है, की तुम्ही ह्या ठिकाणी प्रभू मध्ये जे उपस्थित आहात, सब प्रकार का कड़वाहट, प्रत्येक प्रकारचा सब क्रोध, प्रकार का क्रोध, प्रत्येक प्रकारचा राग, सब प्रकार की दुश्मनी तुम्हारी जिंदगी से दूर किए जाए। प्रत्येक प्रकारचा दुष्टत्व हे तुमच्या जीवनात दूर केले जाओ. शत्रुता हे दूर केले जाओ. ये एक सरकार का नियम नहीं है, हा सरकारचा नियम ये नाही, खुदा का कानून है। हा देवाचा नहीं नियम आहे. किया तो नाही केलं तर जुर्माना यह है, सीधा नरक में। दंड हा आहे की सरळ नरकात. 50,000 का जुर्माना नहीं, 50,000चा दंड नाही, 10 साल के लिए जेल नहीं, 10 वर्षाची तुरुंग सीधा नाही. नरक की झील में डालने वाला सरळ है, जहाँ नरकाच्या आग है। कुंडीत टाकलं जाईल ज्या ठिकाणी आग आहे. प्रेज द लॉर्ड, और वहाँ पानी का एक भी बूंद पीने के लिए नहीं मिलेगा। आणि त्या ठिकाणी पाण्याचा एकही थेंब प्यायला मिळणार नाही. पुकारोगे, ओरडतात, पुकारोगे, ओरडतात, बचाओ 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 बचाओ, वाचवा वाचवा ओरडतात. कोई तुम्हारे को सुनने वाला नहीं होगा। कोणी तुमची आरोळी ऐकणार जरूरत नसेल. इस बात की है गरज ह्या कि आज गोष्टीची खुदा के पास लौट आओ। की देवाकडे आज परत फिरू सब जा. प्रकार की कड़वाहट, प्रत्येक प्रकारचा सब प्रकार का क्रोध, प्रत्येक प्रकारचा सब राग, प्रकार की दुश्मनी, प्रत्येक प्रकारचं दुष्टता, शत्रुता अपने मसीह जिंदगी से अलग किए जाए। आपल्या ख्रिस्ती जीवनातनं हे बाहेर केले जाईल. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. ये खुदा का हुक्म है। हा देवाचा आदेश आहे. अभी आप इसको कितना गंभीरता से लेता है आपको जानना है। आणि आता तुम्ही ह्या गोष्टीला किती गांभीर्याने घेता हे तुम्हाला जाणायचं आहे. अगर आप गंभीरता से लोगे जर तुम्ही गांभीर्याने घ्याल तो ये वचन तर हे वचन सामर्थ्य से आपके जिंदगी में काम करेगा। सामर्थ्यशाली रीतीने तुमच्या जीवनात कार्यरत होईल. आपके जिंदगी से सारा क्रोध निकल जाएगा, तुमच्या जीवनात सर्व क्रोध निघून सारा जाईल, कड़वाहट निकल सर्व जाएगा, कडूपणा निघून जाईल, सारी दुश्मनी निकल सर्व जाएगी, दुष्टत्व निघून जाईल, सारी शत्रुता निघून जाईल। प्रेज द लॉर्ड, दुश्मनी म्हणजे शत्रुता। सर्व शत्रुता निघून जाईल. प्रेज द लॉर्ड, इस वचन को गंभीरता से लें। या वचनाला गांभीर्याने घ्या. कितने लोग चाहते हैं कि ये सारी तीनों बातें आपकी जिंदगी से हट जाएं? किती लोक इच्छा करतात की या तिन्ही गोष्टी माझ्या जीवनात निघून कड़वाहट, जावं. कडूपणा, क्रोध क्रोध, और राग दुश्मनी। आणि शत्रुता. कितने लोग चाहते हैं? किती लोक इच्छा करतात. गंभीरता से इस वचन को अनुसरण करो गांभीर्याने वचनाला और अनुसरण प्रार्थना करा. करो आणि प्रार्थना कि करा. प्रभु ये तीनों बातें मेरे जिंदगी में है, प्रभू माझ्या ह्या तिन्ही गोष्टी माझ्या जीवनात आहेत. आपके नाम से इसको मेरे जिंदगी से हटाओ। तुझ्या नाव मध्ये माझ्या जीवनात ह्याला काढून टाक. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. हालेलुया। हालेलुया. वचन बहुत सुनाना है, वचन खूप सांगायचं आहे, समय कम है। वेळ कमी आहे. अगला वक्त अगर रहा जिंदा तो सुनाएंगे। जिवंत राहिलं तर पुढच्या वेळेस प्रेज द सांगेल. लॉर्ड, आइए हम प्रार्थना करें। प्रार्थना करूया.